अमरावती ही गझलेची जन्मभूमी आहे आणि याच गझलेत गझल सम्राट सूरज भट यांचा जन्म झाला. तर गझलेला साता समुद्रा पलीकडे याच नगरीचे पुत्र भीमराव पांचाळे यांनी गझलेला साता समुद्रा पलीकडे दिलेला आहे. आणि आज अमरावतीमध्ये 2 दिवसीय आजपासून तिसरे मराठी गझल संमेलन जे आहे ते एल्गार संमेलन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी सूरज भटांचं हे या ठिकाणी गझल पोर्ट्रेट लावलेलं आहे आणि तिथून सुरुवात झालेली आहे. अमरावतीच्या या सांस्कृतिक भवनात या गझल संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिसरं हे अखिल भारतीय एल्गार मराठी संमेलन आहे. आपण पाहू शकतो की या संमेलनाची तयारी जी आहे ते मोठ्या प्रमाणात चांगली करण्यात आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील आणि विविध राज्यातून या ठिकाणी गझलकार जे आलेले आपण पाहू शकतो या ठिकाणी की ज्या गझलकारांच्या ज्या ओळी आहे गझलेच्या ओळी आहे या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे. आणि आपण पाहू शकतो की सेकंदाच्या काटेवरती जीवास ठेवा जगण्यासाठी एक निरंतर प्रवास ठेवा हवा कशाला आनंद आनंद नेहमी. तर दिलीप पांढरपट्टे यांची तू हसलीस की काट्याची मखमल होते तू भेटतेस तेव्हा या खडकाची हिरवळ होते मी बघता बघता दुःखाचे गाणे करतो प्रत्येक वेदना माझी अलबेली मैफिल होते. अशा प्रकारच्या ज्या एकाहून एक अशा गझल ज्या आहे ते गझल या ठिकाणी आपण पाहू शकतो लावण्यात आलेले आहे. आणि एवढंच नव्हे तर जे गझलकार आहेत जे ज्यांनी गझलेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या गझलकारांचे फोटो पोर्ट्रेट लावण्यात आले. आपण पाहू शकतो ही स्वर्गीय सतेज दराडे यांची गझल आहे. कधी विनेतून आलो कधी टाळातून आलो तुकोबाची व्यथा घेऊन तळागाळातून आलो. अशा प्रकारची गझल जी आहे ते सर्वसामान्य माणसाचे दुःख मांडणारी गझल जे आहे ते गझल देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. आणि ज्यांनी या गझलच्या क्षेत्रात आतापर्यंत आपलं नाव लौकिक मिळवलेलं आहे मात्र ते आज अर्ध्यावरती साथ सोडून गेलेले आहे. त्या सर्व गझलकारांचे पाहू शकतो आपण उमेश उदापुरे या कलाकाराने सगळ्यांचे पोर्ट्रेट जे आहे ते या ठिकाणी आठवणीतले गझलकार म्हणून या ठिकाणी लावलेले आहे. आणि संपूर्ण गझलकार जे आहे ते संपूर्ण गझलकारांचे फोटो जे आहे या ठिकाणी लावलेले आहे. आजपासून आज आणि उद्या जे 7 आणि 8 तारीख 2 दिवस या अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात या गझलेचं जे आहे ते गझल संमेलन आहे. आणि नवोदित जे गझलकार आहेत त्या गझलकारांचं या ठिकाणी पुस्तकांचं प्रकाशन आहे. सोबतच विविध प्रकारचे गझलकार आपल्या गझल या संमेलनात सादर करण्यात आणि एकूणच अमरावतीकरांसाठी 2 दिवसाची ही चांगली मोठी पर्वणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.